पाकिस्तानच्या निष्क्रिय सरकारमुळे त्याचबरोबर निष्क्रिय लष्करी नेतृत्वामुळे पाकिस्तानच्या जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे आणि त्याचाच परिपाक म्हणजे सिंध प्रांतातल्या गृहमंत्र्याच्या घरावरच हल्ला करण्याचा प्रकार तिथल्या जनतेने केलेला आहे। क्लायमेट चेंज म्हणजेच हवामान बदलामुळे पाकिस्तानच्या कृषी अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झालेला आहे आणि मागच्या काही काळातल्या भूराजकीय घडामोडींमुळे पाकिस्तानच्या कृषी अर्थव्यवस्थेवर आणखीन विपरीत परिणाम होणार आहे। भारतानं सिंधू जलकरार स्थगित केल्यामुळे एक प्रकारे अनिश्चिततेचं वातावरण पाकिस्तानमध्ये आहे आणि नेमकं किती पाणी केव्हा सोडलं जाणार आणि केव्हा अडवलं जाणार याच्याविषयी कुठलीही शाश्वती नसल्यामुळे पाकिस्तानच्या कृषी व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम होणार आहे। त्यासोबत अफगाणिस्तानमध्ये काबूल नदीवर शहतूत डॅम बांधल्यामुळे सुद्धा पाकिस्तानच्या कृषी अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहे। हे काय कमी होतं, पाकिस्तानमधली पंजाब मधलं जे लष्करी नेतृत्व त्याचबरोबर राजकीय नेतृत्व आहे ते वेळोवेळी पाकिस्तानच्या इतर भागांवर अन्याय करत आलेला आहे। पाकिस्तानच्या पंजाब भागामध्ये 6 महत्त्वाचे कालवे बांधण्याचा प्रकल्प त्या ठिकाणी राबवला जातोय, ज्याच्या अनुषंगानं पाकिस्तानच्या पंजाबमधून सिंधूमध्ये येणारं पाणी हे अडवलं जाईल आणि त्या अनुषंगानं सिंधू प्रांतातली कृषी व्यवस्था ही मोठ्या प्रमाणावर अफेक्ट त्या ठिकाणी होणार आहे। एकूणच पंजाब प्रांतामध्ये बांधल्या जाणाऱ्या या कालव्यांमुळे सिंधूच्या कृषी अर्थव्यवस्थेवर जी विपरीत त्या ठिकाणचे परिणाम होणार आहेत हे सगळं लक्षात घेता तिथली जनता ही असंतुष्ट आहे आणि याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न आंदोलनाच्या माध्यमातून, हिंसक आंदोलनाच्या माध्यमातून आणि गृहमंत्र्यांच्या घरावर हल्ला करण्याच्या माध्यमातून व्यक्त करताना आपल्याला स्पष्टपणे दिसतेय। मुळातच पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता आहे। बलुचिस्तानमध्ये त्याचबरोबर खैबर पख्तूनवामध्ये मोठ्या प्रमाणावर तिथले रिबेल लीडर्स हे हल्ले त्या ठिकाणी करतायत आणि पंजाब आणि सिंध प्रांतामध्ये जलसुरक्षिततेच्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे। ही सगळीच परिस्थिती पाहता पाकिस्तानचे 2 नाही तर 3 आणि भविष्यामध्ये 5 तुकडे होण्याकडे एक प्रकारे वाटचाल सुरू आहे। हेच या सिंधू देशामध्ये होणाऱ्या एक प्रकारच्या असंतोषाच्या वातावरणामुळे आपल्याला स्पष्टपणे दिसून येते। हरियाणा मधल्या मध्यमवर्गीय कुटुंबाचा हिस्सा असणारी ज्योती मल्होत्रा जर ऐशोआरामाची जिंदगी जगत असेल, त्याचबरोबर विदेश वाऱ्या करत असेल, तर अनैतिक मार्गाने त्याचबरोबर हेरगिरीच्या मार्गाने तिने पैसा कमावला असेल या शक्यतेला अधिक जोर त्या ठिकाणी मिळतो। मुळातच ज्योती मल्होत्राचे वेगवेगळ्या प्रकारचे बँक अकाउंट आहेत। एवढंच नाही तर तिच्या 4 अकाउंटमध्ये पाकिस्तानमधून वेळोवेळी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झालेले आहेत। एका वेळेस तर दुबईमधून सुद्धा फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झाल्याचे प्रूफ आपल्या समोर त्या ठिकाणी आलेले आहेत। हेरगिरीच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणामध्ये ज्योती मल्होत्रा ही मागच्या काही काळामध्ये पैसा कमवते आणि त्यासाठीच पाकिस्तानचा प्रोपोगेंडा भारताच्या जनतेमध्ये पसरवण्याचं काम तिच्या युट्यूबच्या माध्यमातून करते, त्याचबरोबर देशद्रोहाचं काम करते। प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर पैसा कमावून क्विक मनी त्या ठिकाणी हासिल करण्यासाठी आणि त्याहून महत्वाचं हनी ट्रॅपिंग मध्ये अडकल्यामुळे ज्योती मल्होत्रानं कळत नकळत या सगळ्या गोष्टींमधून राष्ट्रद्रोहाचं काम केलं असेल आणि पाकिस्तानला भारताशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक स्थळांशी संबंधित त्याचबरोबर आर्म्ड फोर्सेसच्या मूवमेंटशी संबंधित महत्वाची माहिती त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला असेल। कारण कुठलेही असो, ज्योती मल्होत्रा सारखे राष्ट्रद्रोही घरभेदी हे भारतामध्ये आहेत आणि त्याचमुळे पाकिस्तानच्या ISIचं त्याचबरोबर पाकिस्तानच्या लष्कराचं फावतं आणि एक प्रकारे भारताविरुद्ध कुरघोडी करण्यामध्ये काही अंशी पाकिस्तानचं लष्कर हे यशस्वी ठरत असतं। जोपर्यंत ज्योती मल्होत्रा सारख्या घरभेद्यांचा आपण बंदोबस्त करत नाही तोपर्यंत भारताच्या अंतर्गत सुरक्षेवर आणि बाह्य सुरक्षिततेविषयी नेहमीच प्रश्न निर्माण होत राहणार आणि त्यामुळे अशा घरभेद्यांवर निर्णायक कारवाई करणं अत्यंत आवश्यक बनलेलं आहे। पाकिस्तानचं लष्कर आणि ISI ह्युमन इंटेलिजन्स त्याचबरोबर टेक्निकल इंटेलिजन्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा करत असतं आणि हे सगळे डॉट्स एकत्र जोडून त्यांच्या इंटेलिजन्सशी संबंधित ऍक्शनेबल इंटेलिजन्स इनपुट पाकिस्तानच्या लष्कराला प्रदान करत असतं। ज्योती मल्होत्रा सारखे हेर हे एक प्रकारे ऍसेट म्हणून वापरण्यामध्ये ISI मागच्या काही काळामध्ये यशस्वी झाला आणि त्याचमुळे ज्योती मल्होत्रानं वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या सेन्सिटिव्ह लोकेशनशी संबंधित एवढंच नाही तर काही धार्मिक बाबींशी संबंधित सुद्धा जी माहिती ISI ला प्रदान केली त्याच्या आधारावर इंटेलिजन्स इनपुट बनवण्याचं काम पाकिस्तानच्या लष्करानं वेळोवेळी केलेलं आहे। नजीकच्या काळामध्ये सुद्धा ज्यावेळेस भारतानं ब्लॅकआउट त्या ठिकाणी केलं आणि ऑपरेशन सिंदूरशी संबंधित जी महत्वाची लष्कराची मूवमेंट केली त्याच्याशी संबंधित सुद्धा माहिती, काही फोटोग्राफ्स आणि व्हिडिओज हे वेळोवेळी ज्योती मल्होत्रानं ISI ला प्रदान केले अशा संबंधितले प्रूफ सुद्धा आपल्याकडे त्या ठिकाणी येत आहेत। मुळातच आपल्या लष्कराच्या महत्वाच्या मूवमेंटशी संबंधित
त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक स्थळांशी संबंधित जर माहिती वेळोवेळी ज्योती मल्होत्रानं पाकिस्तानच्या लष्कराला आणि ISI ला दिला असेल तर खऱ्या अर्थानं हे फक्त ऑफिशियल सिक्रेट ऍक्टचं उल्लंघन नाही, तर हा राष्ट्रद्रोह आहे आणि राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करूनच ज्योती मल्होत्रा सारख्या घरबेद्यांवर कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे। ज्योती मल्होत्राला तर जन्मठेपेची शिक्षा व्हावीच व्हावी, पण त्या अनुषंगानं जर अशा प्रकारची कणखर भूमिका भारतानं घेतली आणि तिच्या विरुद्ध कारवाई झाली तर भविष्यामध्ये ज्योती मल्होत्रा सारखा क्विक मनी त्या ठिकाणी मिळावी यासाठी प्रयत्न करणारे जे लोक असतील त्यांच्यावर सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर जरब बसवण्यामध्ये भारत सरकार आणि एकूणच भारताची सुरक्षा व्यवस्था यशस्वी होऊ शकेल।